वर्धा की तिरुमाय शालिनी भगवान दास कोहचाड़े इनका 80वां जन्मदिन बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया गया। वो एक सामाजिक कार्यकर्ता रह चुकी है। उनके जन्मदिन के उपलक्ष्य में उनके सभी 5 बच्चे यानी सुचित्रा धुर्वे, माधुरी कोहचाड़े, मीनाक्षी धुर्वे, गजेंद्र कोहचाड़े और शंभुगोन कोहचाड़े तथा संपूर्ण कोहचाड़े परिवार भी उपस्थित था। शालिनी ताई का जन्मदिन बड़े ही धूमधाम से मनाया गया। आई म्हणजे स्वतः उपाशी राहून आपल्याला घास भरवणारी। आई म्हणजे स्वतः उपाशी राहून आपल्याला घास भरवणारी। आई म्हणजे आपल्यासाठी दिवस रात्र राबणारी। आई म्हणजे आपल्यासाठी दिवस रात्र राबणारी। आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी। आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी। आई म्हणजे बोट धरून चालायला शिकवणारी। आई म्हणजे बोट धरून चालायला शिकवणारी। हॅपी बर्थडे टू वीडियो बनवायचे, वीडियो चालू आहे। आई काय आहे एक छोटीशी कविता मी या ठिकाणी सादर करतो आहे आणि त्या कवितेच्या माध्यमातून मला उघडलेली आई मी या ठिकाणी विशद करतो आहे। आई काय आहे? आई म्हणजे साठा सुखाचा। आई म्हणजे साठा सुखाचा। आई म्हणजे देव पृथ्वीवरचा। आई म्हणजे साठा सुखाचा। आई म्हणजे देव पृथ्वीवरचा। आई म्हणजे मायेची ओढ। आई म्हणजे मायेची ओढ। आई म्हणजे मैत्रीण गोड। आई काय आहे? आई म्हणजे मायेची ओढ। आई म्हणजे मैत्रीण गोड। आई म्हणजे दयेची सावली। आई म्हणजे दयेची सावली। आई म्हणजे ममतेची माऊली। आई म्हणजे दयेची सावली। आई म्हणजे ममतेची माऊली। आई म्हणजे स्वतः उपाशी राहून आपल्याला घास भरवणारी। आई म्हणजे स्वतः उपाशी राहून आपल्याला घास भरवणारी। आई म्हणजे आपल्यासाठी दिवस रात्र राबणारी। आई म्हणजे आपल्यासाठी दिवस रात्र राबणारी। आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी। आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी। आई म्हणजे बोट धरून चालायला शिकवणारी। आई म्हणजे बोट धरून चालायला शिकवणारी। आई म्हणजे कधी ओरडून समजवणारी। आई म्हणजे कधी ओरडून समजवणारी। आई म्हणजेच आपलं अस्तित्व घडवणारी। आई म्हणजेच आपलं अस्तित्व घडवणारी अशी ही आई आमच्या
शालिनीताई, सीताबाई यांना वाढदिवसाच्या या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.